नमस्कार, मी रेणुकाचं तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा गहू पिठापासून बनवलेली एक खमंग आणि रुचकर अशी चविष्ट नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही नक्की आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडल्या तर त्यांना लाईक नक्की करा. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचे डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता आपल्याला पीठ हे 10 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि आता हे दोन्ही साईडचे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर करबेव मी इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. तर तो आपल्याला व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. मग करबेव फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि मिरची पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या जागी चवीनुसार लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग हे सगळे साहित्य फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घालायचे आहे आणि हे बेसन आता आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मग त्यानंतर ही स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे. तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहेत. हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. आणि गहू पीठ पण आता इथे व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. तर मी या साईजमध्ये हे गोळे बनवलेले आहे. तुम्ही यापेक्षा मोठेपणाचे गोळे बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांच्या मध्ये ही बटाट्याची स्टफिंग भरायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण मोदक या पोळी बनवितो त्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे आणि याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर या गोळ्यांना आता तेल लावायचं आहे आणि याच्या आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मग पुऱ्या लाटून झाल्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या तेलामध्ये पुऱ्या घालायच्या आहेत आणि आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने गहू पिठाचा आणि बटाट्याचा वापर करून खमंग रुचकर ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.